लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी शुक्रवारी मतदान होणार आहे। यासाठी बुधवारी सायंकाळी 6 वाजता प्रचार तोफा थंडावल्या। नागपूरसह विदर्भातील 5 लोकसभा जागांसाठी शुक्रवारी मतदार मतदानाचा हक्क बजावतील, तर प्रचार तोफा थंडावल्याने उमेदवारांचे कार्यकर्ते आता छुप्या बैठका घेत आहेत। यंदा लोकसभा निवडणुका 7 टप्प्यात होत आहेत। पहिल्या टप्प्यात 19 एप्रिल रोजी देशातील लोकसभेच्या 102 जागांवर मतदान होणार आहे, ज्यामध्ये महाराष्ट्रातील 5 जागांचा समावेश आहे आणि या 5ही जागा नागपूर विभागातील आहेत। शुक्रवारी नागपूर, रामटेक, गोंदिया, भंडारा, चंद्रपूर आणि गडचिरोली या जागांवर मतदार मतदानाचा हक्क बजावतील। तत्पूर्वी पहिल्या टप्प्यातील सर्व जागांसाठीचा प्रचार बुधवारी सायंकाळी 6 वाजता थंडावला। प्रचाराच्या शेवटच्या क्षणापर्यंत प्रमुख उमेदवारांनी आपली पूर्ण ताकद पणाला लावली होती। नागपूर लोकसभा जागेवर हॅट्रिक करण्याच्या प्रयत्नात असलेले भाजपचे उमेदवार नितीन गडकरी यांनी बुधवारी प्रचाराच्या शेवटच्या क्षणापर्यंत जोरदार प्रचार केला। त्याचवेळी त्यांच्या विरोधात रिंगणात असलेले काँग्रेसचे उमेदवार विकास ठाकरे यांनीही प्रचारात कोणतीही कसर सोडली नाही। प्रचार संपल्यानंतर आता उमेदवारांना सभा रॅली काढता येणार नाहीयेत, मात्र त्यानंतर छुप्या सभांचा टप्पा सुरू होणार आहे।